नमस्कार, मी शुभदा। भारतात 55,000 वर्षांपूर्वी उल्कापिंडाच्या अपघाताने बनलेले सुंदर आणि नैसर्गिक अशा सरोवराबद्दल म्हणजेच लोणार सरोवराबद्दल आज आपण जाणून घेऊया। पौराणिक कथेप्रमाणे असे म्हटले जाते की लवणासूर नावाचा असुर होता आणि त्याने गावातल्या लोकांचा खूप छळ केला। त्यामुळे भगवान विष्णूला अवतार घेऊन पृथ्वीवर यावे लागले। लवणासूर भगवान विष्णूपासून लपण्यासाठी या सरोवरामध्ये राहत होता। विष्णूने इथे त्यांच्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने त्याच्या बेंबीपासून 2 भाग करून त्याचा वध केला। मिटिऑरचा म्हणजेच उल्कापिंडाचा अपघात झाला आणि बसाल्ट रॉक मेल्ट झाले। कोणत्याच वैज्ञानिक लॅबमध्ये बसाल्ट रॉक हा विरघळू शकत नाही, ते इथे झाले। हा दगड विरघळल्यानंतरचा दगड आणि जो दगड नील आर्मस्ट्रॉंगने अंतराळातून आणला होता त्यात आणि ह्यात साम्य आहे असे वैज्ञानिकांनी शोध लावला आहे। या सरोवराच्या भूगर्भामध्ये अजूनही उल्कापिंड असल्यामुळे इथे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आहे आणि त्यामुळेच या परिसरामध्ये कंपास देखील काम करत नाही। लोणार सरोवराचे पूर्व ते पश्चिम व्यास म्हणजेच डायमीटर हे 1.8 किलोमीटर असून उत्तर दक्षिण व्यास 2 किलोमीटर आहे। हा तलाव हायपर अल्कलाइन तलावांपैकी एक आहे जो उल्कापातामुळे तयार झाला। या तलावातील पाणी खारे असण्याची कारणे म्हणजे तलावाच्या आसपासच्या क्षेत्रात उष्ण आणि कोरडे वातावरण असते, ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण खूप जास्त असते। बाष्पीभवनामुळे तेथे सॉल्ट्स आणि खनिजे आहेत, त्यामुळे तलावाच्या पाण्यात खारटपणा वाढतो। लोणार सरोवरामध्ये मुख्यतः पाणी बाहेर जाण्याचा मार्ग नाही, म्हणजेच आसपासच्या स्रोतांद्वारे पाणी तलावात येत असले तरी पाणी बाहेर जाण्याची प्रक्रिया खूप कमी आहे, हेही एक कारण सांगितले जाते। लवण म्हणजे मीठ, म्हणून या सरोवराचे लोणार सरोवर असे नाव पडले। लोणार सरोवर केवळ खारट नाही तर अल्कलाइन देखील आहे। पाण्याचा उच्च पीएच या सरोवराच्या अद्वितीय रासायनिक संरचनेस हातभार लावतो, ज्यामध्ये सोडियम कार्बोनेट सारख्या सॉल्ट्सचा समावेश आहे। विविध अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की लोणार सरोवरामध्ये सोडियम कार्बोनेट या अल्कलाइन संयुगाचा प्रमाण जास्त आहे, जे सरोवराच्या पाण्यात अल्कलाइनचे प्रमाण वाढवण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे। 2011च्या संशोधनात असे सांगितले जाते की लोणार सरोवरामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या लक्षणीय आहे, विशेषतः अतिकटू म्हणजेच एक्स्ट्रीमोफाइल्स जीवाणूंची संख्या, जे अशा कठीण परिस्थितीत जिवंत राहतात। हे सूक्ष्मजीव सरोवराच्या खारटपणात आणि क्षारीकरणाच्या परिस्थितीत अनुकूलित आहेत। काही सूक्ष्मजीवांमध्ये अशी वैशिष्ट्ये आहेत जी मंगळ ग्रहावर देखील सापडू शकतात, त्यामुळे हे सरोवर वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वाचे ठरते। या सरोवरामध्ये विविध पक्ष्यांच्या प्रजाती, विशेषतः स्थलांतर करणारे जलपक्षी येतात। या पक्ष्यांची उपजीविका सरोवरातील सूक्ष्मजीव, शेवाळ आणि किरकोळ प्राण्यांवर अवलंबून असते। लोणार सरोवर हे एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय जलवांग क्षेत्र आहे। भारत सरकारच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने या सरोवराचे राष्ट्रीय भौगोलिक सरोवर स्मारक म्हणून संरक्षण केले आहे। अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी OTT चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।